नमस्कार मंडळी, जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। बाहेर भरपूर ऊन आहे, आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी मी ते छान चिकूची स्मूदी कशी करायची ते दाखवणार आहे। अशी झटपट होणारी आहे आणि खूप चविष्ट अशी आहे। चला तर मग पाहूया। इथे मी हे चिकू घेतलेले आहेत, तर चिकू जास्त पिकलेले आहेत, तर जास्त पिकलेले चिकू जे असतात ते छान लागतात चवीला, तर त्यामुळे इथे मी घेतलेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिकू जे आहे ते काढून घ्यायचे। तर कधी कधी काही चिकूंची चव जी असते ती थोडीशी तुरट असते, त्यामुळे यामध्ये मी साखर घालत आहे, तर आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता। आता साखर घातली यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम। इथे मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरले, तुम्हाला याऐवजी जर इतर फ्लेवरची जर आईस्क्रीम आवडत असतील तर ती यामध्ये घातली तरी देखील चालेल। तर मस्त आईस्क्रीम घातलेला आहे यामध्ये, त्यानंतर दूध घातलेलं आहे, तर दूध 1 वाटी घातलं होतं मी। तर छान आता मिक्सरला छान असं प्युरी करून घ्यायची आहे। तर इथे मी मिक्सरला फिरवून घेते। तर बघा मस्त अशी छान फिरवून घेतले, मस्त अशी स्मूदी तयार झाली आहे, छान दाटसर अशी तयार झाली आहे। तर या ठिकाणी जर तुम्हाला हे जर पातळ हवं असेल तर दूध थोडंसं जास्त घालायचं। आता हे मस्त असं तयार झालेलं आहे, छान आपण ग्लासामध्ये ओतूयात। तर बघा किती मस्त असं छान दाटसर असं दिसत आहे। हे चिकूची स्मूदी केल्या केल्या पटकन फस्त झाली, इतकी छान झाली होती। चिकूची स्मूदी पिल्यानंतर मस्त आत्मा थंड झाला। दुपारचं कडाक्याचं ऊन आणि त्यामध्ये हे थंडावा देणारं छान चिकूची स्मूदी, काय कॉम्बिनेशन आहे मस्त जसं। तर मस्त असं हे पिण्यासाठी तयार झालेलं आहे चिकूची स्मूदी। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। समर्थ किचनला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा। धन्यवाद।